बॉस. तू घरात तारिणी म्हणालास तर चालेल. नाही, तू फक्त माझ्या कामातली नाही तर रिअल लाईफ मधली सुद्धा बॉस आहेस. हे सगळं असं विचित्र वाटतंय ना, पण छान वाटतंय. का? आज या रूम मध्ये मी आणि माझी कामातली बॉस नाही तर माझी लाईफ पार्टनर आहे. मी ठेवते. केदार, तू आपल्या पोलीस ट्रेनिंग ग्राउंडवर का घेऊन आलास? पुन्हा एकदा नेम धरू. भेट माझ्या आयुष्यातला तिला. नाही नाही बॉस, मी बॉस, मी आहे बॉस. सॉरी मी तुझ्या चेहऱ्यावरचे केस फक्त बाजूला करत होतो. तुला नाही आवडलं का? सॉरी बॉस. आय एम सॉरी. नाही, मला हे असं उठवायची सवय नाही आहे. अरे केदार, म्हणून मी घाबरले. नाही म्हणजे तू. नाही बरोबर आहे. माझं चुकलं बॉस. सॉरी. नाही खरंच आय एम सॉरी. मी एवढं घाबरायला नव्हतं पाहिजे ना. मी उगाच एवढी घाबरले. पण खरंच. आलो. आत येऊ का? हा काकू, या. काकू या ना, या. काय ग? काय झालं? वाईट स्वप्न वगैरे पाहिलंस का? काय झालं ओरडायला? नाही काकू, ते उंदीर गेला ना रूम मधनं. ते बघून ओरडले मी. उंदीर? कुठे आहे उंदीर? आपल्या घरात उंदीर? नाही काकू, गेला तो. माझ्या आवाजाने तो पण गेला. पळाला ना? केदार, आपल्या घरात उंदीर शिरलाय. उद्याच्या उद्या पेस्ट कंट्रोल झालं पाहिजे. आपली तारिणी घाबरते ना. काकू, उंदीर गेला, खिडकीतून गेला. मी पाहिलं ना. गेला ना? मग ठीक आहे. अगं, मी तुला सांगायला काय आले होते, स्टेशन जवळ ना एक दुकान उघडलंय मोरपंखी नावाचं. बायकांच्या साड्यांपासून सगळे मॉडर्न ड्रेसेस मिळतात तिथे. चल आपण जाऊन येऊया. आणि उद्या वटपौर्णिमा सुद्धा आहे, त्याची पण तयारी करायची आहे. आज? हो, आता उद्या वटपौर्णिमा आहे तर त्याची तयारी आजच करावी लागणार ना. मला आज नाही जमणार हो. का ग? काही काम आहे का तुझं? हो, जरा महत्वाचं काम आहे म्हणून. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही निशीला घेऊन जा ना सोबत. हा सॉरी हा काकू, मला जमलं असतं ना तर मी नक्की आले असते. अगं ठीक आहे, निशीला विचारते, त्यात काय एवढं. हा मी आलेच आवरून येतेच. काय? नाही, मी नाही. उंदीर मी नाही केलं. मी काहीच नाही केलं. माझं बारीक लक्ष आहे तुझ्यावर. तू तिला त्रास दे, मग याद राख. कोण आहे? बंद कर! बंद कर!
तू आलीस परत? बोल ना, गप्प काय बसली, बोल. नाहीतरी या घड्याच्या आवाजाशिवाय दुसरा कोणाचाच आवाज नाही ऐकला मी. बोल ना. बंद करे घड्याळ, बंद कर, आता काढून फेकून दे. असं एकटं ठेवून, उपाशी ठेवून वेडा करायचा मला? हा? मला मारून तुम्हाला काही नाही भेटणार. खूप वर्ष झाली मला या धंद्यात. काय विचारायचं विचार, विचार ना. वसुधा बेलसरे बरोबर काय केलं मी? हा? तो छोटा खांडेकर कोण होता, त्याचा आणि माझा काय संबंध? विचार, विचार ना. गप्पा का बसलीस? विचार, विचार. गप्पा का बसली? विचार ना. नाही विचारणार? हा? नाही विचारणार? जय हिंद. जय हिंद. टेक्नो, त्या आय विटनेस बद्दल काय अपडेट? कत्रीच्या सोर्स कडून त्याचं लोकेशन मिळालं. हो, टेक्नोने सुद्धा त्याचा नंबर शोधलाय. ओके, आता फक्त तुमची ऑर्डरची वाट बघतोय सर. शोधा त्याला, समजवा. समजत नसेल तर त्याला ताब्यात घ्या. काही करून ताई समोर युवराजला एक्सपोज करायचं आपल्याला. हो सर, उद्याच्या उद्याच त्याचा निकाल लावू. ओके, आणि जर काही असेल तर मला अपडेट करा. हो. ओके. सर, हा, आणि तुमचं अपडेट? माझा कसला अपडेट? अहो, कसा चाललाय नवीन संसार? आता बॉस हो म्हणाला तर आम्हाला विसरणार आहात का? नाही नाही, तसं नाही. मग कसं आहे? मला असं वाटतंय बॉस चिडली आहे माझ्यावर. काय? काय? बताओ बताओ जी. मला असं वाटतंय की ती चिडली आहे माझ्यावर. पण का? तेच कळत नाहीये ना. नाही म्हणजे कळलंय मला, पण कसं वागायचं हे कळत नाहीये. मी ठरवलं होतं की बॉसला प्रेमाची कबुली दिल्यानंतर तिच्यासाठी अमुक करेल, तमुक करेल, तिच्याबरोबर प्रेमाच्या गप्पा मारेल. पण हातात हात घेऊ, बागेत फिरायला जाऊ, पावसात चहा घेऊ, डोळ्यात डोळे टाकून बघू, अशी चेहऱ्यावर आलेली ही अशी बट अशी मागे करून. तेच तेच केलं तुम्ही, तरी चिडली. हो ना, म्हणजे मला वाटलं होतं की ती हो म्हणाल्यावर गोष्टी खूप अशा इझी होतील, पण एवढं कॉम्प्लिकेट असतं हे मला माहितीच नव्हतं. आता मी तिच्यासाठी एखादी गोष्ट जर केली आणि सिच्युएशन जर ऑकवर्ड झाली, मग काय करायचं याची ना भीती वाटते मला. प्रेम तर सॉर्टेड आहे, हो आता रोमॅन्स हवा. तेच, तो कसा आणायचा? पेशन्स, पेशन्स इज दी की केडी सर. प्रेम कसं हळूहळू 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 फुलत गेलं पाहिजे. मला वाटतं तुम्ही अशी हळूवार सुरुवात केली पाहिजे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून. म्हणजे काय करू? एक काम करा ना, बॉसला एखादं गिफ्ट देऊन टाका. काय गिफ्ट देऊ? साडी. केडी सर, तुम्ही ह्यांचं ऐकू नका. भारत स्वतंत्र झाला, पण ह्यांचा रोमॅन्स अजून स्वतंत्र पूर्वीच्या काळातच अडकलाय. अरे थांबा, बॉसला गिफ्ट द्यायचं आहे ना? स्टेशन जवळ ना एक दुकान उघडलंय मोरपंखी नावाचं. बायकांच्या साड्यांपासून सगळे मॉडर्न ड्रेसेस मिळतात तिथे. चल आपण जाऊन येऊया. केडी सर, पण तुम्ही सांगितलेलं विसरू नका. प्रेम तर सॉर्टेड आहे, आता रोमॅन्स. करेक्ट.